अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यापासून 11 गुरुवार व्रत कसे करू शकतो किंवा श्रावण महिन्यात 5 गुरुवार आहे. तर या संपूर्ण श्रावण महिन्यात 5 गुरुवार जर तुम्ही गुरुवारचं व्रत केलं किंवा महाराजांची सेवा केली, खरं तर मला असं वाटतं की जेवढी जास्त सेवा आहे आपली तेवढ्या डबल आपल्या अडचणी असतात. जर या श्रावण महिन्यापासून जर तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात केली, तर समजा श्रावणातला एखादा गुरुवार जरी केला तरी 4 गुरुवार तर तुमच्या श्रावण महिन्यातच होता. कारण थोडंसं घरात मांसाहार वगैरे होतं किंवा तुम्ही पण मांसाहार खात असाल, तर आता एकदा श्रावण महिना सुरू झाला तर गणपती बाप्पा लगेच आहे. पितृपक्षात बरेच लोक खाता, काही लोक खाता, काही लोक खात नाही. थोडक्यात काय की तुमची पण सेवा घडेल. तर आज आपण त्याबद्दलचीच माहिती बघणार आहोत की आपण या श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिन्यापासून 11 गुरुवारला सुरुवात करू शकतो आणि कसे गुरुवार आपल्याला करायचे आहे. लक्षात घ्या, श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस हा गुरुवार आहे. म्हणजे गुरूंच्याच आशीर्वादाने, गुरूंच्याच सानिध्यात राहून आपल्याला श्रावण महिन्याची सुरुवात करायची आहे. श्रावणातले तुम्हाला जेवढे जमल तेवढे गुरुवार करावे किंवा 11 गुरुवार तुम्ही केले तर अतिउत्तम, किंवा 5 गुरुवार केले तरी तुमची इच्छा. थोडक्यात काय, सेवा करायला महत्व आहे. आता हे गुरुवारचं व्रत कसं करावं? 11 गुरुवार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण अजूनही बऱ्याच लोक काही त्या बेसिक चुका करतात, ते आपण बघणार आहोत. आता मांडणी. सुरुवातीला गुरुवार कोण करू शकतो? तर गुरुवार कोणीही करू शकतो. संकल्पयुक्त गुरुवार तुम्ही करू शकता. असं अजिबात नाहीये की स्त्रिया गुरुवार करत नाही आणि पुरुषच गुरुवार करता मग स्त्रिया मंगळवार व्रत करायचं, असं नाही आहे. गुरुवार व्रत करू शकता. उलट गुरु बळकट होण्यासाठी, गुरूंची कृपा राहण्यासाठी काही महिलांचे तर कायमचे गुरुवार आहे. त्यांचं काही वाईट झालेलं नाही, कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात म्हणून सांगते. तर व्रत कोणीही करू शकतं. तुम्ही संकल्प करावा. आदल्या दिवशी नारळ खडीसाखर ठेवून केंद्रात तुम्ही येऊ शकता. महाराजांना विनंती करावी. आता 11 गुरुवार करून काय झालं आहे, तर मला एक सांगायचं आहे की 11 गुरुवार करून अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झाल्या आहेत. प्रत्येकाला वेळ आल्यावर योग्य ते भेटलेलं आहे. मी म्हटलं चल एक, आता काही लोकांना तर आहे, काही महिलांना की एक गुरुवार केल्याने अनुभव आला, तर काही लोकांचं असं की 11 गुरुवार करूनही काही महिन्यांनी अनुभव आला. तर हे तुमच्या सेवेवर आहे, तुमच्या कर्मावर आहे. सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, पण हे पूर्ण 11 गुरुवार होईपर्यंतच मिळतं, त्याच्यानंतर मिळतं माहिती नाही. आता आपल्याला आपले कर्म किंवा आपला जो काही कर्माचा सिद्धांत आहे तो आपल्याला थोडी ना माहिती आहे की आपण काय करणार आहोत किंवा आपल्याकडनं काय घडलं आहे. ते आपण आता खूप चांगले आहोत, पण जे काही चुका आपल्याकडनं घडल्या आहे किंवा आपल्या कर्माचे भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला फलप्राप्ती पण होत नाही, हे तेवढं खरं आहे. तर तुम्ही 11 गुरुवार करून तुमच्या आयुष्यात, म्हणजे इतक्या कमेंट्स आहे ना, ताई माझं घर झालं, माझं लग्न जमलं, मला नोकरी मिळाली, ताई मला मुलगा झाला, मुलगी झाली, असंख्य अशा कमेंट्स आहेत. म्हणजेच काय की 11 गुरुवार व्रत करून तुमच्या सगळ्याच इच्छा महाराज पूर्ण करणार आहे. मांडणी करायची का, उपवास करायचा का, हा खूप मोठा प्रश्न आहे की ताई फक्त उपवास करते आणि वाचत नाही. तुम्हाला आधीच सांगते, तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला सेवा करणं महत्वाचं आहे. तुम्हाला नाही उपवास करणं शक्य नाही की ताई मला त्रास आहे, मला गोळ्या आहे, मी प्रेग्नेंट आहे, करू शकते का? नक्कीच करू शकता, पण स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. भगर खाऊन जर त्रास होत असेल, खिचडी खाऊन त्रास होत असेल किंवा निरंकार उपवास करायचा आणि सेवाच करायची नाही, तर अशाने महाराज पावणार नाही. तुम्ही त्यांचं नाम जप करा, तुमचा पूर्ण दिवस महाराजांच्या सानिध्यात घाला. थोडक्यात काय की तुम्ही उपवास नाही केला तरी चालतं, पण तुम्ही सेवा करा. ताई आम्ही दुसरी मांडणी करू शकतो का? होय, कारण काय होतं ना, दिवस खूप छान असतो, आपल्याकडनं सेवा घडते. तुम्ही देवघरातही मांडणी करू शकता किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाराजांची मूर्तीच पाहिजे का, असलाही अट्टहास नाही. तुमच्याकडे जे आहे, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा. तुम्ही मांडणी तुम्ही करा. तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत असणं महत्वाचं आहे, हे आहे. आता मांडणी करत असताना चौरंगा घ्या, पाट घ्या, त्याच्यावर लाल वस्त्र, पिवळं वस्त्र तुम्ही अंथरा. त्याच्यावर महाराजांची मूर्ती ठेवा. मूर्तीवर अभिषेक करावा छान पैकी. आधी गणपती बाप्पांची स्थापना करावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलश पण मांडू शकता. कलशाची पण स्थापना करावी. ज्या पद्धतीने आपण कलश मांडतो त्या पद्धतीने 11 गुरुवार सेम मांडणी करायची असते आणि शुक्रवारी मांडणी उचलायची असते. तर तुम्ही कलशाची स्थापना करा. देवाच्या उजव्या बाजूने, म्हणजे आपल्या डाव्या बाजूने कलश, या पद्धतीने तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता, दोन्ही पण ठेवू शकता. दोन्ही कसं ठेवायचं, मग आधी फोटो ठेवायचा, त्याच्यासमोर मूर्ती ठेवायची. या पद्धतीने महाराजांच्या डाव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि
उजव्या बाजूला आपल्याला घंटी ठेवायची आहे. ताई हे आमच्याकडे असलं तर ठेवा, नाही तर नाही ठेवलं तरी चालतं. खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. खडी साखरेवर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. पाण्याचा ग्लास महाराजांसाठी तो भरून ठेवायचा असतो, तो दुसऱ्या दिवशी तुम्ही प्राशन करू शकता. या पद्धतीने साधी मांडणी करायची आहे. गणपती बाप्पाची आधी पूजा करावी, नंतर महाराजांची पूजा करावी, यथाशक्ती यथाभक्ती अभिषेक करावा. मांडणी तुम्ही सकाळी करू शकता, सेवा तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता, कुठलंच बंधन नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठूनही तुम्ही सेवा करू शकता. हे सगळं तुमच्यावर आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते आहे. मांडणी केली तरी चालेल ना, नाहीतर देवघरासमोर महाराज बसलेलेच आहे, म्हणजे देवघरात महाराज बसलेले आहे, समोर मांडणी करा, किंवा देवघरात असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता. फक्त सेवा करायला महत्व आहे. आता सेवा काय आहे, तर तुम्हाला एक पारायण, गुरुवारी एका बैठकीत एक पारायण तुम्हाला करायचं आहे. 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा 11 माळी तुम्हाला मंत्र जप करायचा आहे, किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. यस, पाणी घ्या, पाण्यावर हात ठेवा, छानपैकी तारक मंत्राचं पठण करा आणि ते पाणी सगळ्यांनी प्राशन करायचं, सगळ्यांनी ग्रहण करायचं ते पाणी. अशी छोटी साधी सिंपल सेवा आहे. संध्याकाळी उपवास करणार असेल तर संध्याकाळी नैवेद्य दाखवा, नसेल करणार तरी पण नैवेद्य दाखवा. आता काय होतं ना, तुम्हाला सांगते सायंटिफिकली, श्रावण महिन्यात खरंच म्हणजे वातावरणात इतकी मंदता असते ना, की आपलं जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती पण मंदावलेली असते, आपलं पोटही शांत झालेलं असतं. म्हणूनच श्रावणात बरेच लोक पूर्ण महिन्याभराचे उपवास करतात. नाही तर एरवी आपण नेहमी खात असतो. तर श्रावणात सात्विक राहावं, सात्विक भोजन घ्यावं, उपवास करावा, जो शरीरासाठी पण चांगला आहे. तुम्ही केला तर अतिउत्तम, नाही शक्य होत तर फक्त 11 गुरुवार सेवा करा. अनुभव आलेले आहे, फक्त सेवा करूनही अनुभव आलेला आहे, पण आपल्या असं नक्की नाही, मला एक दे. आणि आपण एकच वेळाचा उपवास असतो, त्याच्यात पण तुम्ही काही महिलांचं असतं की ताई आम्हाला फलहारच घ्यायचा आहे, किंवा आम्हाला फक्त चहा दूधच घ्यायचं आहे, किंवा आम्हाला खिचडीच खायची आहे, आम्हाला भगरच खायचं आहे. तुमची इच्छा, तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही सेवा करताना हे महत्वाचं आहे. तुम्हाला आज मी सांगते, 11 गुरुवारमुळे माझं स्वतःचं घर झालेलं आहे. तर 11 गुरुवारमुळे मला संतान प्राप्ती झाली आहे. 2 लेकरं मला भेटलेलं आहे महाराजांच्या कृपेने. 11 गुरुवारमुळे माझ्या आयुष्यात खूप सुख, शांती, समाधान, आनंद नांदत आहे. माझं आयुष्य बदलून टाकलं आहे या 11 गुरुवारने. तुम्हाला हे का सांगते मी जिवंत उदाहरण आहे. माझ्यासारख्या असंख्य लाखो करोडो बायका आहे ज्यांनी हे व्रत केलेले आहे आणि त्यांना अनुभव आलेला आहे. देव भक्तीचा भुकेला आहे. नक्कीच तुमच्याकडे तुम्हाला इच्छा असेल तर महाराजांना तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करू शकता, हिना अत्तर लावायचं आहे, पिवळं फूल अर्पण करू शकता, मंदिरात जाऊन तुम्ही दान धर्म करू शकता, केळी अर्पण करू शकता, म्हणजे जाऊन तुम्ही मंदिरात केळी देऊ शकता. घरातही प्रत्येक गुरुवारी महाराजांना जे आवडतं ते तुम्ही करू शकता. देवाला हे आवडतं का? नाही. देवाला काय आवडतं? देवाला तुम्ही आवडता, तुमची सेवा आवडते आणि आपल्या मालकांना खरंच आपण आवडतो. मैत्रिणींनो, मला बऱ्याच कमेंट्स होतात की ताई अगं माझ्या आईला सेवा करायची आहे, पण ना तिला वाचता नाही येत, मग काय करावं? तर मग अशा वेळेस मावशींना म्हणा, श्री गुरु दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनल आहे. हां, तर दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलवर, किंवा तुम्ही गुगलला सर्च जरी केलं यूट्यूबला की श्री स्वामी चरित्र सारामृत, तुम्हाला छानपैकी केवढा मोठा व्हिडिओ येतो. देवासमोर बसावं, 1 तास सगळा व्हिडिओ ऐकावा आणि 11 माळी तर जप करता, तर श्री स्वामी समर्थ येईल, तारक मंत्र अख्ख्या जगाचं पाठ आहे, ते तुम्ही करू शकता. काहीही न करण्यापेक्षा फक्त त्यांना वाचता नाही येत म्हणून त्या जर सेवा नसेल करणार, किंवा त्यांना व्रतवैकल्य करायची इच्छा आहे आणि फक्त मग दिवसभर उपवास करायचा एकदम कडकडीत आणि काहीच वाचायचं नाही, तर काय फायदा? संध्याकाळी आरती घ्यावी. 10:30ची आरती घ्या तुम्ही, किंवा तुमची शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी 6ची आरती घ्या, 6:30ची आरती घ्या. आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर 6चीच आरती होईल आता सगळीकडे. तुम्ही 6ची आरती घेऊ शकता, आरती करा, नंतर नैवेद्य दाखवा, हरकत नाही. खूप सुंदर, खूप प्रभावी, खूप छान अशी सेवा जी प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करते. प्रत्येक या 11 गुरुवारमध्ये काही ना काही निमित्त होईल, महाराजांचा साक्षात्कार होईल. खरं तर महाराज नेहमी म्हणायचे, मला चमत्कार करायला आवडत नाही, पण तुमची सेवा आहे, तुमची इच्छा आहे, तुमची शक्ती आहे की त्याच्यामुळे मला ते भाग करावं लागतं, किंवा भाग आपण त्यांना पाडतो. काही ना काही होईल, कदाचित तुमची अक्कलकोटची वारी होईल, किंवा तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाल, तुम्ही गुरुपीठावर जाल, तुम्ही दिंडोरीला जाल, तुम्हाला महाराजांचं दर्शन घडेल. महाराज कुठल्या ना कुठल्या रूपातून आपल्याला दर्शन देतात, पण त्यांना ओळखण्याची कुवत मात्र आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. त्याचा नियम अटी काय आहे? तर फक्त गुरुवारी तुम्हाला
परान्न वर्ज्य करायचं आहे, गुरुवारी परान्न वर्ज्य करायचं आहे. बाकी तुम्ही इतर ठिकाणी इतर वेळेस तुम्ही परान्न घेऊ शकता. त्याच्याच बरोबर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं, तेवढा एक नियम आहे जो पालन करावा. पूर्ण गुरुवार होईपर्यंत अगदी म्हणजे पितृपक्ष आला, दिवाळी जरी संपली, काही कारणांनी तुमचं व्रत पूर्ण नाही झाला, जोपर्यंत पूर्ण 11 गुरुवार होत नाही तोपर्यंत मांसाहार करायचा नाही. जरी तुम्ही करत असेल तरी पण घरातल्यांना करायचे, त्यांना खायचं काय गोंधळ घालायचा तो घालू दे. जो व्रत वैकल्य करणार आहे, जो उपवास करणार आहे, त्याने संपूर्ण 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. परान्न गुरुवारी कोणाच्याच घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, कुठेच खायचं नाही. माहेरी जर जायचा वेळ आला, कारण रक्षाबंधन आलीच आहे, ताई माहेरी जाऊ शकतो का? जाऊ शकतो. 11 गुरुवार मधला एखादा गुरुवार मासिक धर्मात किंवा मला अगदी गुरुवारी गावाला जायचं आहे, आता समजा गुरुवारी मला गावाला जायचं आहे, तर मी काय करेल, तर मी सकाळची लवकर उठून माझी सगळी सेवा उरकून घेईन, नंतर मी गावाला जाऊ शकते. पण अचानक दुःख म्हणजे विटाळ, आता जर तुम्हाला सुतक आलं, विटाळ आलं, तर काय करू शकता बघा. जर सुतक विटाळ अगदी तुमचा सव्वा महिन्याचा असेल तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते. पण समजा अगदी 10-12 दिवसाचा आहे आणि एकच गुरुवार तुमचा मध्ये गेला, एकच गुरुवार गेला, तर ठीक आहे. पण 2-3 गुरुवार गेले तर तुम्हाला सेवा कंटिन्यू करावी नाही होणार, तुमच्याकडे ती कंटिन्यू सेवा, तुम्हाला ती सेवा नव्याने सुरुवात करावी लागेल. हा एक महत्वाचा नियम आहे. गावाला जायचं असेल की अचानक मी गावाला गेली आणि आज माझी सेवा नाही झाली, हरकत नाही, तो गुरुवार तुम्ही कॅल्क्युलेट करू नका. म्हणजे तुमच्या 11 गुरुवारमध्ये तो गुरुवार तुम्ही मोजू नका. बाकी कुठलेच असे मोठे नियम नाही आहे. मैत्रिणींनो, ह्या संपूर्ण श्रावण महिन्याचं अवचित्त साधून खरंच तुम्ही दुःखात आहात, तुम्ही संकटात आहात, तुम्हाला कुठला मार्ग मिळत नाही आहे, मी सांगते म्हणून 11 गुरुवारचं व्रत करून बघा, सगळ्या अडचणी दूर होतील. शेवटी श्रद्धा विश्वास महत्वाचा आहे. मी माझ्यावरनं सांगते, या संपूर्ण याच्यामध्ये काय म्हणता, चातुर्मासामध्ये 11 गुरुवार पण महाराज करता करविता आहे, किंवा वैभवलक्ष्मी पण आई भगवती माता लक्ष्मी करता करविता आहे. आपण फक्त निमित्त मात्र असतो. काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, सेवा करा. सेवा करून काय होणार आहे, तुम्ही खूप श्रीमंत होणार मला असं नाही म्हणायचं आहे, पण तुम्हाला सांगते, एकदा जरी स्वामीचरित्र वाचलं ना मनाला आनंद मिळतो. अरे बापरे, बघ माझी ही सेवा घडली ना, तर माझं आयुष्यात काहीतरी चांगलं नक्कीच घडणार आहे. आणि जेव्हा हा विचार आपण करतो ना, तर त्याच गोष्टी घडत राहतात. हा श्रावण महिन्याचा अवचित्त साधून, आणि आपण खूप भाग्यवान आहोत की पहिला दिवस गुरुवार असल्यामुळे तो सुरुवातच महाराजांच्या सेवेने होणार आहे. अगदी नाही तुम्हाला जमलं ना, तर हे 5 गुरुवार तरी करा. 5 गुरुवार तरी स्वामीचरित्राचा आराम, तारक मंत्र, किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 दिवस लगातार सेवा करू शकता. हे सगळं तुमच्यावर आहे. किंवा श्रावणापासूनच नित्यसेवेला सुरुवात करा. जर तुमची राहिली असेल, होत आज करू उद्या करू, आज करू उद्या करू जर असेल, तर आत्ता सुरुवात करा, नक्कीच चांगलं घडेल. शेवटी करता कर्मिता मालक आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर या पद्धतीने सेवा करायची आहे. काय अडचण असेल ते कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी, महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.